राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपदाचे वेध, महाराष्ट्रातला रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार 15 दिवसात करा। राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी। राष्ट्रवादीच्या आमदारांचा अजित पवारांवर विश्वास, 10 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी मात्र फेटाळला। मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडिओ आणि फुटेज देण्याची अमोल कीर्तीकरांची आयोगाला विनंती। उत्तर पश्चिम मुंबईतून कीर्तीकरांचा 48 मतांनी पराभव, फुटेज चेक करून निकालाला कोर्टात आव्हान देणार। साताऱ्यामध्ये अपक्ष संजय गाडेंमुळे शशिकांत शिंदेंना त्यांचा पराभव, तुतारी चिन्हाच्या घोळाचा शशिकांत शिंदेंना फटका, अपक्ष संजय गाडेंना मिळाली 37,000 मतं। देवेंद्र फडणवीसांसोबत अमित शहांची फोनवरून चर्चा, फडणवीसांच्या पदमुक्तीच्या विनंतीनंतर फोन केल्याची माहिती, कोणताही निर्णय चर्चा करूनच घेण्याचे सूतोवाच। संजय राऊतांकडून फडणवीसांच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई म्हणून खोचक उल्लेख, तर फडणवीस राज्याच्या राजकारणातील खलनायक असल्याचा देखील राऊतांचा हल्लाबोल। लोकसभा निकालानंतर भाजपच्या 5 आमदारांसाठी धोक्याची घंटा, भाजपच्या 3 आमदारांकडून उमेदवारांना लीड मिळवून देण्यात अपयश। नरेंद्र मोदी 8 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती, राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा होणार। शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा तेजीची लाट, मोदी सरकार येणार असल्याच्या वृत्तानंतर मार्केटमध्ये तेजी, तर गौतम अदानींची पुन्हा $100 अब्ज क्लबमध्ये एंट्री। मान्सून तळकोकणामध्ये दाखल, तळकोकणामध्ये पावसाचा आनंद सरी, तर पुढील काही दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता। किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा, हजारो शिवप्रेमींनी रायगड फुलला, रायगडावर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। पराभवानंतर पंकजा मुंडेंनी घेतली कार्यकर्त्यांची भेट, परळीतील यशस्वी निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर, पंकजा मुंडे यांनी दिला धीर। बीडमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला, बीडच्या केस तालुक्यात तरुणाचं टाकीवर चढत उपोषण। युगेंद्र पवारांना कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवलं, मात्र कुस्तीगीर संघटनेनं कोणतंही पत्र अद्यापर्यंत दिलं नसल्याची युगेंद्र पवारांची माहिती। मोदींच्या कॅबिनेटमध्ये शिवसेनेला 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता, शिवसेनेकडून प्रतापराव जाधव, तिरंग बारणे, श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती। राज्यातील एकूण खासदारांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक खासदार मराठा, राज्यातील नवनिर्वाचित 48 पैकी 26 खासदार मराठा, तर 9 खासदार ओबीसी, 6 खासदार अनुसूचित जातींचे। अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशात, बुधवारी सहकाऱ्यांसह अंतराळात झेपावल्या सुनीता विल्यम्स। सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याच्या गणवेशाला अद्यापर्यंत पत्ता नाही, वारंवार शासनाला पत्रव्यवहार करून अद्यापर्यंत कपड्याची पूर्तता नाही। धाराशिवमध्ये पावसाच्या हलक्या सरी, यंदा जोरदार पाऊस बरसणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। पवईमध्ये अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर नागरिकांकडून दगडफेकीत 5 पोलीस कर्मचारी जखमी। पालघरमधील धामणी कडवास धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी घट, तर धामणी धरणात 19% पाणीसाठा शिल्लक, मान्सून येण्यास उशीर झाल्यास पाणी टंचाईची शक्यता। मुंबईमध्ये 10% पाणी कपात लागू, धरणांमधील पाणीसाठा 6%वर, मुंबईकरांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। मुंबईच्या समुद्रामध्ये आज उंच लाटांचा अंदाज, समुद्रामध्ये 4.69 मीटर उंचीच्या लाटा उसळणार, समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांना सतर्कतेचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।